आता आपण पुढे जाऊया आपल्या आजच्या चक्राकडे. मणिपूर चक्र किंवा सोलार चक्र हे आपल्याला जिथे ऍसिडिटी फील होते ना, म्हणजे आपली पोट आणि छाती जिथे मिळतात त्या पिट ऑफ द स्टमक ज्याला आपण म्हणतो, सोलार प्लेक्सस ज्याला म्हणतात, त्या प्लेसला आपलं मणिपूर चक्र असतं. आता याचं नावच खूप स्पेसिफिक आहे ना, मणिपूर म्हणजे सिटी ऑफ ज्वेल्स, मणिपुरम. सो ह्या चक्राच्या नावामध्येच एक प्रकारचं तेज सामावलेलं आहे. सो हे चक्र म्हणजे आपल्या शरीरातलं पॉवर हाऊस आहे, आपल्या स्वतःचा सूर्य आहे हे चक्र, आपल्या स्वतःच्या एनर्जीचं, ऊर्जेचं स्थान किंवा स्त्रोत आहे हे चक्र. आता आपण असं का म्हणतो, तर असं मानलं जातं की मणिपूर चक्रामध्ये आपण जे श्वासातनं एनर्जी घेतो, आपल्याला जी मूलाधार चक्र आणि क्राउन चक्रातनं एनर्जी मिळते, ती सगळी एनर्जी मणिपूर चक्रापर्यंत पहिल्यांदा येते. आणि जसं सूर्याचे किरण फैलावतात सगळीकडे, तसे मणिपूर चक्रातनंही एनर्जी आपल्या शरीरभर पसरते. आणि त्यामुळे हे एनर्जीचं सेंटर आहे आपल्या शरीरातलं. आणि त्यामुळेच तुमच्या लक्षात येईल की हे चक्र फार महत्वाचं आहे आपल्यासाठी. सो ह्या चक्राचा एक आणखीन खूप महत्वाचा पैलू आहे जो आपल्याला जाणला पाहिजे. आणि एस्पेशली तुमच्यापैकी बहुतांश जण आध्यात्मिक प्रवासाकडे सुद्धा फार महत्वाच्या दृष्टीने बघतात. त्यामुळे हे चक्र जेव्हा आपलं आपण म्हणू स्टिम्युलेट होतं, किंवा तुमचा आध्यात्मिक प्रवास ह्या चक्रापर्यंत जेव्हा येतो, तेव्हा विशेष करून तुम्हाला ही जाणीव व्हायला लागते, तुम्ही हा विचार करायला लागता की मी ह्या सगळ्या विश्वाच्या पसाऱ्यात मी कोण आहे, माझं काम काय आहे, माझा प्रवास कुठे चालू आहे. सो ही एक जी स्वतःकडे बघण्याची आध्यात्मिक दृष्ट्या म्हणा किंवा सेल्फ डेव्हलपमेंटच्या दृष्टीने स्वतःकडे बघण्याची ही जी दृष्टी आहे ना, ही जी जाणीव आहे, हा जो अवेअरनेस आहे, तो आपल्याला मणिपूर चक्रातनं येतो. त्यामुळे मणिपूर चक्र अतिशय महत्वाचं मानलं जातं सेल्फ डेव्हलपमेंटसाठी. आता या चक्राचा प्रभाव ऍक्च्युअली डोळ्यांवरती पण आहे. आणि जेव्हा आपल्याला कुठल्याही गोष्टीची जाणीव होते, तेव्हा आपण म्हणतो अरे माझे डोळे उघडले. सो अशी अंतर्दृष्टी लाभणं हे या चक्राच्या अधिपत्याखाली आहे. आता मी तुम्हाला म्हटलं की हे चक्र म्हणजे आपलं एनर्जीचं पॉवर हाऊस आहे. सो कुठलंही काम करण्याची शक्ती किंवा प्रेरणा, मोटिवेशन ज्याला आपण म्हणतो, किंवा उत्साह, एक्साइटमेंट आपल्याला या चक्रातनं मिळते. सो आपण जे टिपिकली एस्पेशली कॉर्पोरेट्स मध्ये शब्द वापरतात ना, द मोटिवेशन फॉर चेंज, द ड्राईव्ह, द विल पॉवर, हे या सगळ्या गोष्टी या चक्राच्या अंडर येतात. सो आपलं लाईफ, आपलं आयुष्य चांगलं करणं, मेकिंग अ चेंज इन लाईफ, मेकिंग युअर लाईफ बेटर किंवा चेंजिंग युअर सेल्फ फॉर अ बेटर लाईफ, ह्या सगळ्या थीम्स या चक्राच्या थीम्स आहेत. आता काही मुख्य पैलू बघूया आपण या चक्राचे, आणि मग प्रत्येक पैलू आपण डिस्कस करू. सो या चक्राचा प्रमुख एलिमेंट हा फायर आहे, अग्नी आहे. आणि त्यामुळे या चक्राचा प्रमुख इश्यू सुद्धा फायर इन द बेली असाच आहे. सो प्रत्यक्षात एखादी घटना घडवून आणणं, म्हणजे आपल्या मनात एखादी आयडिया असते आणि त्या आयडियाला प्रत्यक्षात साकारणं, एखाद्या कल्पनेवर सातत्याने ऑर्गनाइज्ड वे मध्ये काम करून तिला सत्यात साकारणं, हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, हे जे परिवर्तन आहे ना, ते या चक्राचा मुख्य गुण आहे. सो एबिलिटी टू ट्रान्सफॉर्म आयडियाज इन टू ऍक्शन. म्हणजे मला काही दिवसापूर्वी वाटलं की अरे चला आपण चक्रांचा वर्कशॉप घेऊ. मग या वर्कशॉप घेण्याच्या दृष्टीने सगळी तयारी करणं आणि तो वर्कशॉप ऍक्च्युअली घेणं. सो हे एखादी ऍब्स्ट्रॅक्ट आयडिया आणि त्या आयडियाचं प्रत्यक्षात कन्स्ट्रक्टिव्ह प्रत्यक्ष घटनेमध्ये परिवर्तन, हे ह्या चक्राचा प्रमुख गुण आहे. आता जसं परिवर्तन हा गुण आहे, तसा कॉम्प्रिहेन्शन किंवा आकलन हे सुद्धा फार महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट वाचता, एखादी माहिती वाचता, ती माहिती ज्ञान किंवा नॉलेज मध्ये कधी कन्वर्ट होते, जेव्हा तुम्ही त्याचा एक्सपिरियन्स घेता आणि त्या माहितीचा आणि त्या एक्सपिरियन्सचा तुम्ही समागम करता, त्याचं आकलन तुम्हाला होतं, त्याचं कॉम्प्रिहेन्शन तुम्हाला होतं, तेव्हा त्या डेटाचं नॉलेज मध्ये रूपांतर होतं किंवा एखाद्या एक्सपिरियन्सचं विजडम मध्ये रूपांतर होतं. तर असं आकलन होणं, आणि हे आकलन नुसतं माहितीचं नाहीये, तर एक्सपिरियन्सेसचं आकलन आहे, आयुष्याचं आकलन आहे, स्पिरिच्युअलिटीचं आकलन आहे.
सगळ्या प्रकारची वेगवेगळ्या लेवल्सची कॉम्प्रिहेन्शन हे या चक्राचं एक स्ट्रॉंग पॉइंट आहे. मी तुम्हाला आधीच म्हटलं की स्वतःकडे बघण्याची दृष्टी आणि स्वतःला डेव्हलप करण्याची इच्छा, तीव्र इच्छा किंवा तीव्र मोटिवेशन हे या चक्रातनं निर्माण होतं. त्यामुळे या चक्रापर्यंत ज्यांची वाढ झालेली असते किंवा डेव्हलपमेंट झालेली असते ते सेल्फ अवेअर व्हायला सुरुवात होतात. सो लेट मी टेल यू समथिंग. तुम्ही सगळे जे लोक हा वर्कशॉप, हा वेबिनार अटेंड करताय त्या सगळ्यांची सोल डेव्हलपमेंट किमान सोलार चक्रापर्यंत निश्चित झालेली आहे याची तुम्ही खात्री बाळगायला हरकत नाही. एक गंमत म्हणून तुम्हाला सांगते, जे लोक सोलार चक्रापर्यंत आलेलेच नसतात ते अशा प्रकारचे कुठलेही वेबिनार्स, वर्कशॉप्स, माहिती देणाऱ्या कार्यक्रम अटेंडच करत नाही. कारण आपल्या आयुष्यात काहीतरी परिवर्तन घडवून आणायचंय असं मोटिवेशनच त्यांच्याकडे नसतं, किंवा आपण आपल्या आयुष्यावर काम करू शकतो हा अवेअरनेसच त्यांच्याकडे नसतो. त्यामुळे हा अवेअरनेस घेऊन तुम्ही जे सगळे लोक सातत्याने माझ्याबरोबर रोज अटेंड करता हा वर्कशॉप, हे जे सातत्य आहे, हा जो एफर्ट आहे, हे जे एक सेल्फ अवेअरनेस आहे, स्वतःवरती काम करण्याची प्रेरणा आहे, इच्छा आहे, हीच सोलार चक्रात येते. आणि सोलार चक्राचा एक मुख्य काय म्हणू आपण पैलू असा आहे की माझ्या आयुष्यावर माझा कंट्रोल आहे किंवा माझं आयुष्य माझ्याच हातात आहे, या पद्धतीने आपल्या आयुष्याची जबाबदारी घेणं हा एक सोलार चक्राचा मोठा गुण आहे. आपण म्हणतो की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हे आपण ऐकलेलं आहे वामनराव पैंचं. तर तो जो एक भाग आहे ना, तर तो सोलार चक्रात येतो की माझ्या आयुष्यावर माझा ताबा आहे, माझं कंट्रोल आहे आणि माझं आयुष्य मी माझ्या मर्जीप्रमाणे डेव्हलप करीन, ते मला पाहिजे तिथे नेईन. सो सोलार चक्रामध्ये ह्या थॉटनीच एक सेन्स ऑफ पॉवर आणि कंट्रोल येतो. आता या सेन्स ऑफ पॉवर आणि कंट्रोलचं चांगलं आणि वाईट कसं रूपांतर होतं एक 5 मिनिटात पाहूया. सो सोलार चक्राचं डेव्हलपमेंटचं वय कुठलं? तर विशेष करून आपण छोटी मुलं जेव्हा एक आपलं एन्व्हायरमेंट एक्सप्लोअर करायला लागतात, प्रत्येक गोष्ट खेचून बघायला लागतात, प्रत्येक गोष्टीत हात घालून बघायला लागतात, तेव्हा त्यांना इतकी उर्मी असते, इतकं कुतूहल असतं, प्रत्येक गोष्ट त्यांना स्वतःच्या हाताने करून बघायची असते. म्हणजे खेळण्यामध्ये रिंग स्वतःच्या हाताने घालायचे असतात, स्वतःचं जेवण स्वतःच्या हाताने करायचं असतं. मग भले ते सगळीकडे सांडलं तरी चालेल, पण त्यांना ते करून पाहायचं असतं. हा जो उत्साह आहे ना, ही जी क्युरिओसिटी आहे आणि ही जी त्या क्युरिओसिटीतनं येणारी ऍक्शन आहे, त्या ऍक्शनने त्यांचा आत्मविश्वास वाढतो. त्यांना एक फील असा येतो की अरे मी माझं शरीर कंट्रोल करू शकतो आणि तसंच मी माझ्या आजूबाजूच्या गोष्टींवरही कंट्रोल करू शकतो. मग हळूहळू मी माझ्या आयुष्यावर कंट्रोल करू शकतो. सो ही जी नैसर्गिक उर्मी आहे ना, यातनं विल डेव्हलप होतं, यातनं मोटिवेशन डेव्हलप होतं आणि ज्याला आपण स्वयंप्रेरणा म्हणतो ना, प्रो ऍक्टिव्हिटी, पुढाकार घेऊन एखादी गोष्ट करणं, ही प्रो ऍक्टिव्हिटी डेव्हलप होते. आता पालक काय करतात, मूल स्वतःच्या हाताने जेवतंय आणि ते सगळीकडे सांडतंय म्हटल्यावर पालकांचा आरडाओरडा चालू होतो. इकडे जाऊ नको, इथे चढू नको, या स्विचला हात लावू नको, ती बॅटरी ऑपरेट करू नको, माझ्या मोबाईलला हात लावू नको, असं सतत जर का आपलं कुतूहल मुलांचं दाबून टाकलं गेलं आपल्याकडनं, तर त्यांना जी प्रेरणा आहे ना, ती प्रेरणाच नष्ट होते. थांब, तू असं करू नको, तू चुकशील, असं जर आपण सारखं मुलांना म्हणायला लागलो तर त्यांना चुका करण्याची भीती वाटायला लागते ना, मग त्यांचा कॉन्फिडन्स जातो आणि एकदा कॉन्फिडन्स गेला की ती कुठलीही गोष्ट करायला धजावतच नाही. सो मला माझ्या मनाप्रमाणे गोष्टी करता येत नाहीत, याच्यामुळे त्यांना असहाय्यता जाणवते, याच्यामुळे त्यांना स्वातंत्र्यच जाणवत नाही. सो अशा पद्धतीने जर आपण मुलांना सारखं टोकलं, सारखं थांबवलं, सारखं त्यांच्या चुका काढल्या, सारखी टीका केली, तर आपण मुलांचं सोलार चक्र किंवा मणिपूर चक्र डिस्टर्ब करायला लागतो. आता हीच घटना किशोरवयीन मुलांच्याही बाबतीत घडते. कारण ऍडॉलसंट एज ग्रुपमध्ये, टीनेज मध्ये तर मुलांना स्वतःच्याच मनाप्रमाणे वागायचं असतं, त्यांना करिअर चॉईसेस करायचे असतात, त्यांना मित्रमैत्रिणी निवडायचे असतात, त्यांना बाहेर जायचं असतं. आता पुढाकार घेऊन ते आपल्या आयुष्याला एक दिशा द्यायला तयार असतात, पण त्यांना वेब डिझायनिंग करायचंय किंवा डान्सर व्हायचंय किंवा पियानिस्ट व्हायचंय आणि आपल्याला त्यांना डॉक्टर, इंजिनियर, सीए करायचं असतं. तर अशी जर पालकांकडनं जबरदस्ती केली गेली कुठल्याही बाबतीत, करिअरच्या बाबतीत, वागण्याच्या बाबतीत, तर मुलांची जी स्वयंप्रेरणा आहे, जी प्रोऍक्टिव्हिटी आहे, जे मोटिवेशन आहे, ते तर नष्ट होतच,
पण असं बघा तुम्ही की एखाद्याला डान्समध्ये इंटरेस्ट आहे, तुम्ही त्याला मारून मुटकून एखाद्या प्रोफेशनल करिअरमध्ये घातलं तर त्याला तिथे इंटरेस्टच वाटत नाही. त्याला असं वाटतं की मला हे कळतच नाही इंजिनिअरिंग मध्ये काय घडतंय, मी फेल झालो तर काय होईल. सो अपयश येण्याची जी भीती वाटायला लागते ना, त्याने कॉन्फिडन्स जातो, त्याने आत्मविश्वास जातो. आणि एकदा आत्मविश्वास गेला की कुठलंही काम करण्यामागे काही इंटरेस्टच वाटत नाही. जर डॉक्टर होणं हे माझं स्वतःचं ध्येय नसेल तर मी कशाला कष्ट करीन त्याच्यासाठी. सो माझं ध्येय माझ्यावरती जर कोणी लादलं तर त्याच्यामुळे माझं सोलार चक्र डिस्टर्ब होतं. आता मग मेन भावना किंवा दृष्टिकोन काय आहे या चक्रामधला तो बघूया. सो सगळ्यात महत्वाचं तर सेल्फ विल आणि मोटिवेशन. कुठलंही काम करण्याची इच्छाशक्ती, त्यातली प्रेरणा, त्यातला उत्साह हा फार महत्वाचा असतो एखादं काम करण्यासाठी. आणि काल पण मी तुम्हाला हे सांगितलं की प्रत्येक भावनेचा किंवा प्रत्येक दृष्टिकोनाचे दोन पैलू असतात. सो खूप उत्साह असणं आणि अजिबात उत्साह नसणं, हे दोन्ही जे पोल्स आहेत ना ते सोलार चक्राच्याच अंडर येतात. म्हणजे काही लोक अति उत्साही असतात आणि प्रत्येक गोष्ट त्यांना करून पाहायची असते, तर काही लोकांनी आयुष्यातनं माघार घेतलेली असते, हार मानलेली असते, त्यांना खूप निराशा वाटते, त्यांच्याकडे इच्छाशक्तीच नसते काही करण्याची, त्यांना खूप हेल्पलेस, हताश असं वाटतं. तर ह्या दोन्ही लोकांना सोलार चक्रावरच काम करायला लागतं. तर असे काही आणखीन दोन पोल्स अपार्ट असलेले पैलू आपण बघूया. अति महत्वाकांक्षा, जिद्द, ओव्हर अँबिशियस, प्रत्येक गोष्ट जिंकून घेण्याची वृत्ती. आणि याच्या उलट अतिशय कॅज्युअल अप्रोच, आयुष्यामध्ये ठेविले अनंते तैसेची राहावे अशा पद्धतीचा ऍटिट्यूड, काही न करणं, काही महत्वाकांक्षा नाही, कालचा दिवस जसा गेला तसाच आजचाही दिवस पुढे घालवणं, हे दोन्ही पोल्स या चक्राच्या अंडर येतात. कंट्रोल, कंट्रोल ही एक खूप महत्वाची थीम आहे या चक्राची. स्वतःच्या आयुष्यावर कंट्रोल, तसाच इतरांवरही तो कंट्रोल. आता जेव्हा आपण इतरांवर कंट्रोल करतो, हुकुमशाहीपणा करतो, अधिकार गाजवतो, तेव्हा दुसरा माणूस त्याच्या खाली दबला जातो. त्यामुळे दुसऱ्या पोल आयदर तुमचे लोक अधिकार जुमानत नाहीत आणि हुडकावून लावतात, तुमचे नियम मोडून काढतात, मनमानी करतात किंवा असहाय्य होतात. सो अतिशय हुकुमशाहीपणा किंवा अजिबात नियमांना न मानणं आणि सगळे नियम धुडकावून देणं, हे दोन्ही पोल्स परत या चक्राच्या अंडर येतात. सो आता थोडंसं आपण याच्यामध्ये डिटेल्स मध्ये जाऊया. आता हे जे कंट्रोल करणारे लोक असतात ना, त्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य असतं की त्यांच्या मनाविरुद्ध जर का एखादी गोष्ट झाली तर ते इतकी अपमानास्पद, इतक्या कडक शब्दात लोकांची टीका करतात की त्यांचा संपूर्ण कॉन्फिडन्सच डॅमेज करून टाकतात. सो हे जे कंट्रोल फ्रीक्स आहेत ना, त्यांचं बिहेवियरल पॅटर्न काय थोडंसं बघूया. तुम्ही जर का त्रिशूल सिनेमा बघितला असेल ना, तर त्यातला संजीव कुमार जो आहे तो टिपिकली ह्या सोलार चक्राच्या पॅटर्न मध्ये बसणार आहे. ओव्हर अँबिशियस, अतिशय महत्वाकांक्षी आणि बिझनेस वरती आपल्याला बिझनेसचा प्रोग्रेस पटापट व्हावा याच्यासाठी आपल्या प्रेयसीला सोडून तो आपल्या बॉसच्या मुलीशी लग्न करतो. का तर त्याला एका रात्रीत त्या कंपनीचा मालक व्हायचंय. सो हे लोक इतके ओव्हर अँबिशियस असतात की जेव्हा ते एखाद्या गोष्टीच्या मागे लागतात ना, तेव्हा त्यांना माघारच घेता येत नाही. दुसऱ्यावरती कुरघोडी करायची, जिंकायचं, श्रेष्ठ बनायचं, असं खूप कॉम्पिटेटिव्ह ऍटिट्यूड असतो. त्यामुळे यांना हार मानणं, अपयश पचवता येणं अजिबात यांना जमत नाही. आता याच सिनेमातलं तुम्ही जर अमिताभचं पात्र बघितलं तर तो संजीव कुमारचा मुलगा आहे आणि तो त्याला म्हणतो की तू ज्या बिझनेससाठी माझ्या आईला धोका दिलास तोच बिझनेस मी नेस्तनाबूत करणार आहे. सो हा रिव्हेंजचा ऍटिट्यूड जो आहे तो आपण उद्या बघणार आहोत, तो येतो हार्ट चक्रामध्ये. सो असे अति महत्वाकांक्षी, जिद्दी लोक असतात या सोलार चक्राचे. आणि काय होतं, त्यांना जिंकणं हे एकच इतकं महत्वाचं असतं की ते जिंकण्यासाठी कुठलेही मीन्स, मग ब्राइब्स द्याव्या लागल्या, गुंड पाठवावे लागले तरी ते ह्या गोष्टी करतात. आणि इतके रिझल्ट ओरिएंटेड बनतात की त्या कामाच्या प्रोसेस मधला जो आनंद आहे ना तोच गमावून बसतात. म्हणजे उदाहरणार्थ समजा आपल्याला एखाद्या छान परीक्षेसाठी अभ्यास करायचा आहे, तर मी पास होईन का याचीच जर का भीती वाटायला लागली तर माझा अभ्यासावर कितपत लक्ष लागेल.
किंवा तो अभ्यास अगदी माझ्या आवडीचा जरी असेल तरी तो करताना मला कितपत एन्जॉय करता येईल? अजिबातच नाही. सो सोलार चक्राचे लोक हे रिझल्ट ओरिएंटेड होतात आणि प्रोसेसचा आनंद गमावून बसतात. मी तुम्हाला सांगितलंच की हे हुकुमशहा असतात. त्यांना प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मनाप्रमाणे करून हवी असते आणि त्यामुळे दुसऱ्यासाठी अतिशय काटेकोर नियम आणि कठोर नियम ते लावतात. आता दुसऱ्या सिनेमाचं उदाहरण देते. परिचय म्हणून जितेंद्र जयभादुरीचा सिनेमा बघितला असेल तर तो सगळा सिनेमा सोलार चक्राची थीम आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यातलं प्राणचं कॅरेक्टर जे आहे तो अति काटेकोर आजोबा आहे आणि 8 म्हणजे 8 वाजता जर का नातवंड जेवायला नाही आली तर तो त्यांना उपाशी ठेवायला पुढे मागे बघत नाही. सो सोलार चक्राचे लोक जेव्हा नियम बनवतात ना तेव्हा ते माणुसकी विसरतात. माणसाच्या काही अडचणी असू शकतील, त्या अडचणींकडे आपण प्रेमाने बघितलं पाहिजे आणि नियम शिथिल केले पाहिजेत हे ते विसरून जातात. सो प्राण जे कॅरेक्टर आहे तर हे जे आजोबा आहेत या सिनेमातले तर त्यांना हेही लक्षात येत नाही की आपण 4-5 वर्षाच्या मुलाला उपाशी ठेवतोय रात्रभर. सो इतका कठोरपणा या चक्राच्या मध्ये मनामध्ये येऊ शकतो आणि अर्थातच जेव्हा यांचं कोणी ऐकत नाही तेव्हा ते इतरांच्या आत्मविश्वासाचं, त्यांच्या इगोचं पूर्ण खच्चीकरण करतात, त्यांची टीका करतात, अपमान करतात, त्यांना ह्युमिलिएट करतात. सो असा कंट्रोल फ्रीक पॅटर्न या सोलार चक्रामध्ये. आता जर का एखादा माणूस हुकुमशहा असेल तर त्या हुकुमशाही माणसाला इतर लोक कसं रिस्पॉन्ड करतात तेही बघूया. सो एक भाग असा असतो, एक माणसांची कॅटेगरी अशी असते की दुसरा माणूस माझ्यावर बळजबरी करतोय का, डॉमिनेट करतोय का, मग मी ते रिटॅलिएट करणार, मी डिफायंट होणार, मी कुठलेही रूल्स मानणार नाही. सो हुकुमशाहीला विरोध करणं, विरोधाला विरोध करणं, वाद घालणं, हट्टीपणा करणं, नियम झुगारून देणं, ब्रेकिंग द रूल्स ऑन पर्पज ज्याला आपण म्हणतो, तर तशा प्रकारची वागणूक असणारा एक गट असतो. सो आपल्या परिचय सिनेमातली जी ही 5 नातवंड आहेत ना ती ह्या कॅटेगरीमध्ये मोडतात. त्यांना कितीही शिक्षा करा, त्यांना कितीही ओरडा, काहीही करा, पण ते डिफायंटच वागणारी ही नातवंड आहेत. आता या सिनेमामध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्ट दाखवली आहे की ही प्रत्येक टीचरला पळवून लावतात, पण जेव्हा त्यांना एक अत्यंत प्रेमळ टीचर भेटतो तो जो शांतपणे पेशंटली त्यांना ऍक्सेप्ट करतो, त्यांची मस्ती, त्यांचे खट्याळपणा ऍक्सेप्ट करतो आणि त्यांचा प्रेमाने स्वीकार करतो, तेव्हा ही मुलं सुतासारखं सरळ वागायला लागतात. सो मी नेहमी असं म्हणते की सोलार चक्रातल्या डिफायन्सचा जर सामना करायचा असेल तर तुम्हाला एक चक्र वरती म्हणजे अनाहत चक्र, हार्ट चक्रामध्ये जाऊन अत्यंत पेशंटली वागावं लागतं. सो हा जो चक्रांचा इंटरप्ले आहे तो मला खूप मनोरंजक वाटतो नेहमीच. पुढे जाऊया तर हुकुमशाही व्यक्तींना डिफायंटली हँडल करणं किंवा त्यांना विरोध करणं हा एक जसा पैलू असतो, तसे काही लोक खूप ओबिडियंट असतात. ते या हुकुमशाहीपणासमोर मान तुकवतात आणि त्यामुळे त्यांना असं वाटायला लागतं की अरे बापरे, आता मला काही स्वतःचा सेच राहिला नाहीये घटनेमध्ये, आपल्याला आपल्या आयुष्यावरच काही ताबा नाहीये. त्यामुळे ही लोक खूप हेल्पलेस फील करतात, असहाय्य फील करतात, निराश होतात की ह्या माणसाचंच मला सारखं आता ऐकावं लागणार आहे आणि त्यामुळे त्यांना ह्या माणसाच्या मताप्रमाणे आपण नाही वागलो तर हा माणूस काय करेल, अपयशाची भीती वाटते, आत्मविश्वास गमावला जातो आणि जेव्हा एखादं काम करण्याची आपल्याला भीती वाटायला लागते ना तेव्हा ते आपण काम करायचं टाळायला लागतो. त्यामुळे टिपिकली ही जी रिझाइंड सोलार चक्राची मंडळी असतात ती कुठल्याही कामात स्वतःहून इनिशिएटिव्हच घेत नाहीत. मग आपल्याला असं वाटतं की अरे हा काय काम टाळतोय, प्रोक्रास्टिनेट करतोय, पण ऍक्च्युली ते प्रोक्रास्टिनेशन नसून अपयशाची भीती असते बऱ्याचदा. सो परिस्थितीनीच ही लोक इतकी गांजली जातात की नशिबाला दोष देतात, देवाला दोष देतात, कर्माला दोष देतात, आपल्याच वाट्याला अशी का अडचण आली, आपल्याच वाट्याला हा डॉमिनेटिंग माणूस किंवा डॉमिनेटिंग बॉस का आला, असं त्यांना सारखं वाटत राहतं. हे जे वाय मी फिलिंग आहे ना, मीच का अनफॉर्च्युनेट आहे, बाकी सगळे लोक आपापलं आयुष्य आनंदात जगतात, माझ्याच वाट्याला या अडचणी का, असं जर का कोणी विचार करत असेल ना तर त्यांना नक्की सोलार चक्रावरती काम करायला लागणार आहे. आता हा जो नैराश्य, हा जो निरुत्साह आहे ना, हा जर वाढत गेला तर हळूहळू आयुष्यात काहीच करावंसं वाटत नाही आणि मग ह्या असहाय्यतेचा अगदी कडेलोट जेव्हा होतो तेव्हा जगण्याचीच इच्छा संपून जाते.
सो खूप डीप जर सोलार चक्राचे डिस्टर्बन्सेस असले तर आत्महत्या करण्याकडे, स्वतःचं आयुष्य संपवण्याकडे कल जाण्याची पण खूप शक्यता असते. त्यामुळे इतका हेल्पलेसनेस आणि होपलेसनेस न येऊ देणं, सो इतकं डिप्रेशन न येऊ देणं फार आवश्यक असतं. मी नेहमी असं म्हणते, सोलार चक्र म्हणजे आयुष्यातला सूर्य आहे. हा जर सूर्य झाकोळला गेला ना तर आयुष्यात अंधकार पसरतो. त्यामुळे ह्या अंधकाराला लवकरात लवकर दूर करून आपलं सोलार चक्र ब्राईट चमकायला कसं लागेल हे आपल्याला बघणं फार आवश्यक असतं. आता प्रत्येक घरामध्ये कधी ना कधीतरी हा किशोरवयीन मुलं आणि पालक हा संघर्ष होतो. म्हणून मी म्हंटल मुद्दाम सांगूच या तुम्हाला. हा संघर्ष हे एक सोलार चक्राच्या माध्यमातून घडणारं कम्युनिकेशन आहे. पालकांना हवं असतं की मुलांनी जबाबदारी घ्यावी, मुलांना हवं असतं की पालकांनी आपल्याला स्वातंत्र्य द्यावं. जबाबदारी घेणं वागण्याची आणि स्वातंत्र्य या दोन्ही सोलार चक्राच्या थीम्स आहेत. पालक अधिकार दाखवतात, कधी कधी हुकुमशाहीपणा करतात, मनमानी करतात, कठोर नियम लावतात. मुलं या हुकुमशाहीला विरोध करतात, वाद घालतात, नियमांना झुगारून देतात, अजिबात ऐकत नाहीत आणि मग पालक आणि मुलं असा संघर्ष चालू होतो. आता मी म्हंटल तसं काही मुलं ओबिडियंट असतात, ती पालक जे म्हणतील ते करायला लागतात. पण ह्याचीही किंमत आहे ना, याच्यामुळे आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होतो. सारखी भीती वाटते की मला पालक काय म्हणतील, त्यांच्या मनाप्रमाणे मी जर वागलो नाही तर ते मला सपोर्ट करणार नाहीत का, असहाय्य वाटायला लागतं आणि मग आत्मविश्वास पूर्ण कोसळून जातो. सो हा जो किशोरवयीन मुलं आणि पालक संघर्ष आहे ना, हा जर का मिटवायचा असेल, ह्याला जर का बरं करायचं असेल तर आपल्याला दोघांच्या सोलार चक्रावरती काम करायला लागतं. आता आपण बघितलं की सोलार चक्राच्या थीम्स काय आहेत, मणिपूर चक्राच्या थीम्स काय आहेत. हे चक्र असंतुलित झालेलं कसं ओळखाल. आता काही लोकांनी, एक दोन लोकांनी कालच्या प्रश्नोत्तरात मला हे प्रश्न विचारलेत की एखादं चक्र असंतुलित झालंय हे कसं ओळखायचं. तर तुम्ही पाहताच आहात की मी दररोज हे चक्र असंतुलित झालेलं कसं ओळखायचं याची एक मोठी यादी तुम्हाला देते. तर ही यादी जर तुम्ही लक्षात घेतलीत तर प्रत्येक चक्र कसं असंतुलित झालेलं आहे ते तुम्हाला सहज कळेल. सो मणिपूर चक्र असंतुलित झालेलं आपण कसं ओळखायचं. तर दिवा स्वप्न बघणारे जे लोक असतात, स्वप्नरंजन करणारे, खूप सारे प्लॅन्स बनवतात पण कुठलाच प्लॅन प्रत्यक्षात येत नाही. आपल्याला स्टुडंट्स माहिती आहेत जे टाइम टेबल बनवतात, आपल्या डेस्क वरती चिकटवतात आणि उद्यापासनं हे टाइम टेबल मी फॉलो करणार आहे असं म्हणतात, पण प्रत्यक्षात ते टाइम टेबल कधीच फॉलो केलं जात नाही. तर असे जे शेकचिल्ली असतात दिवा स्वप्न बघणारे पण प्रत्यक्षात काहीच उतरवू न शकणारे, त्यांना मणिपूर चक्रावर काम करणं आवश्यक आहे. दुसरी आपण एक कॅटेगरी बघितली, अति महत्वाकांक्षी लोक. धडपड करून प्रत्येक गोष्ट मिळवायचीच असते आणि याचं पोलार ऑपोजिट म्हणजे काहीच ध्येय नाही, आळशीपणा, टवाळक्या करणं, वेळ घालवणं, गोष्टी पुढे ढकलून देणं, काउच पोटॅटो ज्याला आपण म्हणतो. आळशी आणि जिथे आहेत तिथनं हलत सुद्धा नाहीत, पाण्याचा ग्लासही घ्यायला स्वतःहून उठत नाहीत, अशी पण एक कॅटेगरी असते. सगळ्या गोष्टींवर माझाच कंट्रोल हवा असा अट्टहास असणारे लोक आणि या विरुद्ध आपल्याला आपल्या आयुष्यात कुठल्याच गोष्टीवरती कंट्रोल नाहीये, आपण खूपच अनफॉर्च्युनेट आहोत असं वाटणारे लोक, दोन्ही कॅटेगरी याच्यामध्ये येतात. आणि सगळ्यात शेवटची कॅटेगरी म्हणजे आयदर डिफायंट लोक, जी विरोधाला विरोध करतात, किंवा जी लोक ज्यांनी सगळी हारच मानलेली आहे, ती कशालाच विरोध करत नाहीत, त्यांना इतकं नैराश्य आलंय की जगण्याची इच्छाच नाही. कोणीतरी हँड रेज केला, आय एम सॉरी, आता बोलण्याच्या फ्लो मध्ये मी आता तुमच्या काही शंका घेऊ शकणार नाही. तुम्हाला जर का टेक्निकल काही डिफिकल्टी असली ना तर शुभम पाटील आजचे पण आपले को होस्ट आहेत, तर फक्त टेक्निकल डिफिकल्टी असेल तर त्यांना विचारा. चक्रासंबंधीचा काही प्रश्न असेल तर आपलं क्वेश्चन आन्सर सेशन 8 वाजता चालू होईल, तोपर्यंत प्लीज थांबा. थँक्यू सो मच. सो विरोधाला विरोध करणं, नियम न जुमानणं आणि कम्प्लीट नैराश्य, रेसिग्नेशन, जगण्याची इच्छा नाही, हे दोन पोल्स सुद्धा सोलार चक्राच्याच अंडर येतात. सो हे जे सगळी लांब लिस्ट आहे आपली, या लिस्ट मध्ये जर का आपल्या ओळखीचे लोक असतील, कोणी आपल्या माहितीतलं असेल तर आपल्याला ओळखता येतं की त्यांचं मणिपूर चक्र डिस्टर्ब झालेलं आहे बहुतेक. संतुलित मणिपूर चक्र, आता हे पण कसं ओळखाल, तर हे खूप सुंदर आहे आणि मला हे नेहमीच शेअर करायला खूप आवडतं.
या संतुलित मणिपूर चक्राच्या लोकांना ना खूप उत्साही लोक असतात, ते खूप छान ध्येय आणि प्रेरणा घेऊन जगत असतात आणि आपल्या ध्येयासाठी मनपूर्वक कष्ट करून सातत्याने प्रयत्न करून ते आपलं आयुष्य ट्रान्सफॉर्म करण्याच्या मागे असतात. हे जे मी ट्रान्सफॉर्मेशन आणि परिवर्तन म्हटलं ना, हे परिवर्तन ह्यांच्यामध्ये खूप दिसून येतं आपल्याला. आता आपल्या स्वतःच्या वर्तणुकीची आणि आयुष्याची जबाबदारी घेणं, आपल्या यश अपयशाची जबाबदारी घेणं, हा एक फार महत्वाचा पैलू आहे यामधला. काय असतं, खूप लोकांना अशी सवय असते की आपल्याला अपयश आलं ना तर कोणाला तरी जबाबदार ठरवायचं, कोणावरती तरी ब्लेम करून तो ब्लेम लावून द्यायचा. तर सोलार चक्र संतुलित असणारे लोक नेहमी स्वतःच्या वर्तणुकीची यशापयशाची जबाबदारी स्वतः घेतात. स्वतःमध्ये कारण शोधतात की मी काय बदल करायला हवा म्हणजे पुढच्या वेळेला ही गोष्ट नीट होईल, आणि त्यामुळेच ते आपल्या आयुष्याचं परिवर्तन करू शकतात. दुसरी महत्वाची गोष्ट मी ऑलरेडी तुम्हाला सांगितली की स्वतःकडे बघण्याचा एक डेव्हलपमेंटल दृष्टिकोन असतो ना, त्यामुळे या लोकांना आध्यात्मिक प्रवासाची पण जाणीव असते. आता अध्यात्म म्हणजे प्रत्येकाने जपच केला पाहिजे किंवा प्रत्येकाने काही वेदांचा अभ्यास केला पाहिजे असं नाही, पण रोजच्या जीवनात चांगलं वागणं हे सुद्धा माझ्या दृष्टीने एक आध्यात्मिक प्रवासाचंच लक्षण आहे. तर हे लोक सातत्याने आपलं काम करत राहतात आणि आपण जे गीतेमध्ये कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु कदाचन असा जो दृष्टिकोन म्हटलाय की आपण आपलं काम करायचं, काम एन्जॉय करायचं आणि रिझल्टची चिंता नाही करायची. सो संतुलित चक्रवाले लोक रिझल्ट ओरिएंटेड नसतात तर प्रोसेस ओरिएंटेड असतात. त्यांना कामातच आनंद मिळतो, काम हेच त्यांचं ध्येय असतं, छान काम करणं हेच एक ध्येय असतं. त्यामुळे शेवटी आपल्याला विजय मिळतोय का नाही, आपण जिंकतोय का नाही, आपल्याला 100 मार्क मिळतायत का नाही, आपण वर्गात पहिले येतोय का नाही, याच्याशी त्यांचं कर्तव्य नसतं. मला मस्त माझा अभ्यास करता आला आणि मला तो कळला, यातच हे स्टुडंट्स हॅपी असतात. किंवा एखादा बिझनेसमन माझं प्रोडक्शन खूप छान झालं, यातच हॅपी असतो. सो आपलं काम छान मनापासून करणं आणि त्याच्या खूप रिझल्टशी अटॅच न होणं, अशी ह्या लोकांचा खूप छान दृष्टिकोन असतो. ही लोक इतरांशी वागताना सुद्धा खूप छान वागतात, इतरांच्या मतांचा आदर करतात, त्यांच्या भावनांचा आदर करतात आणि विशेषतः ही लोकांना अधिकार असला तरी एक बॉस म्हणून म्हणा किंवा एक वडील म्हणून म्हणा किंवा एक वडीलधारी व्यक्ती म्हणून ते आपल्या अधिकारांचा कधीही गैरवापर करत नाही. सो अधिकार असलेल्या व्यक्तींनी विशेषतः हा दृष्टिकोन ठेवणं फार गरजेचं असतं की दुसऱ्याच्या वाढीसाठी त्यांना स्वातंत्र्य देणं, समोरच्याला कसं जगायचंय, समोरच्याचा दृष्टिकोन काय आहे. विशेषतः पालक आणि मुलं हे जे नातं आहे की ज्याच्यामध्ये एकाकडे अधिकार आहेत पालकत्वाचे, त्यांनी मुलांना सत्सद विवेक बुद्धी शिकवणं आणि मग मुलांच्या सत्सद विवेक बुद्धीवर विश्वास ठेवणं, त्यांना स्वातंत्र्य देणं की त्यांचं आयुष्य ते स्वतः फुलवतील, हे फार महत्वाचं असतं. बॉस आणि कर्मचारी, एकदा मी काम डेलिगेट केल्यानंतर मला माझ्या सबऑर्डिनेटला फ्रीडम देता आला पाहिजे की तो काम आपल्या मनाने करेल. त्यांनी ईमेल कसा लिहावा, त्याचं वर्डिंग पण कसं करावं हे जर मीच सांगायला लागले तर त्यांना काय स्वातंत्र्य मिळालं. मग नवरा बायकोच्या नात्यात सुद्धा कधीतरी एखादा माणूस बॉस असल्यासारखं वागायला लागतो आणि दुसऱ्याला स्वातंत्र्य किंवा त्याच्या पद्धतीने वागण्याची मुभा देत नाही. तर ही मुभा देणं हाच या चक्रातला निरोगी दृष्टिकोन आहे आणि संतुलित चक्रवाले लोक हे नेहमी लक्षात ठेवतात. ते संयमाने इतरांना समजून घेतात आणि इतरांना इतरांच्या पद्धतीने वागू देतात. आता जसं तुम्ही हुकुमशाहीपणा करायचा नाही इतरांची, तसं कोणी हुकुमशाहीपणा केला तर तोही चालू नाही द्यायचा. सो असर्टिव्ह राहणं आणि हुकुमशाही व्यक्तींना ठामपणे आपला मुद्दा मांडून विरोध करणं, हे पण याच चक्राच्या अंडर येतं की रेझिस्टिंग द डॉमिनेशन रिस्पेक्टफुली. सो रिस्पेक्ट सोडायचा नाही पण डॉमिनेशन पण सहन करायचं नाही. सो आपला मुद्दा सातत्याने ठामपणे मांडून या व्यक्तीला आपल्यावर डॉमिनेट न करू देणं, हे सुद्धा एक चांगल्या संतुलित चक्राचं लक्षण आहे. आणि एक सर्वांगी विचार म्हणून हे चक्र आणि पुढचं चक्र हार्ट चक्र, ही दोन्ही चक्र असर्टिव्हनेसच्या दृष्टीने फार महत्वाची असतात. स्वतःला ठामपणे प्रेझेंट करणं, आपणही डॉमिनेट न करणं आणि आपणही डॉमिनेट न होणं, हे दोन्ही पैलूंचा खूप फाईन बॅलन्स या चक्रामध्ये, सोलार चक्रामध्ये आपल्याला बघायला मिळतो. असर्टिव्हनेसचा एक वेगळा पैलू आपण उद्या पण बघणार आहोत हार्ट चक्रामध्ये पण.
दुसरं, काल कोणीतरी मला असं विचारलं होतं की मुलांच्यासाठी आम्ही मेडिटेशन करू शकतो का किंवा चक्रा चॅन्टिंग करू शकतो का. मला नेहमी मी सोलार चक्राच्या बद्दल बोलताना हे सांगतेच की एक लक्षात ठेवा की इतर लोकांचं हिलिंग तुमच्या हातात नाहीये. जेव्हा तुम्हाला असं वाटतं ना की मी माझ्या घरातल्या या व्यक्तीसाठी काहीतरी करते, त्या व्यक्तीसाठी काहीतरी करते, तेव्हा तुमचं सोलार चक्र अति जागृत झालंय, अति कार्यरत झालंय असं समजा आणि त्याला जरा आवरा. काय होतं, आपण आपल्या घरच्या व्यक्तींना, आपल्या मुलांना सारखं काहीतरी आठवण करून देतो, सारखं त्यांनी काहीतरी उपचार करावेत, मंत्र म्हणावेत, काउन्सिलिंगलाच जावं, त्यांना चांगल्या सवयीच लागाव्यात म्हणून सारखं मागे लागतो. अरे व्यायाम करा रे, अरे अमुक करा रे, मंत्र म्हणा, मेडिटेशन करा. आपल्याला त्याचं महत्व कळलेलं असतं म्हणून आपण त्यांनाही त्याचं महत्व कसं चांगलं आहे हे पटवून द्यायला सारखं नॅगिंग करतो, सारखं त्यांना उपदेश करतो. आणि या उपदेशाच्या मागे कितीही चांगली भावना असली, अगदी चांगल्या गोष्टीसाठी सुद्धा तुम्ही इतरांच्या मागे लागलात तरीही त्यांचं मणिपूर चक्र असंतुलितच होतं. त्यामुळे दुसऱ्याला जर का तुम्हाला काही चांगला सल्ला द्यायचा असेल तर त्याला एकदा दोनदा सांगा आणि माघार घ्या आणि त्याला त्याच्या पद्धतीने वागू द्या. एस्पेशली जर का तुमच्या समोरचा माणूस डिफायंट असेल, विरोध करणारा असेल, तर तुम्ही जितकं त्याच्यावर जबरदस्ती कराल तितका तो विरोध करेल. त्यामुळे डिफायंट माणसांबरोबर वागताना त्यांना जास्त स्वातंत्र्य देण्याची गरज असते. त्यांना जेव्हा स्वातंत्र्य आपण देतो, जेव्हा त्यांना स्वयंप्रेरणा होते, स्वतःच्या बुद्धीने ते विचार करतात, त्यांना स्वतःला जेव्हा गोष्टी पटतात तेव्हा ते या चांगल्या गोष्टी करायला लागतात. सो स्वतःची प्रेरणा त्यांची जागृत होण्यासाठी त्यांना आपल्याला स्पेस द्यावी लागते, त्यांना आपल्याला स्वातंत्र्य द्यावं लागतं. हे नेहमी लक्षात ठेवा, अदरवाईज ते संघर्ष सारखे सोलार चक्राचे घराघरांमध्ये चालू राहतात. आता सगळ्यात महत्वाचा पैलू जो तुम्हाला सगळ्यांनाच जाणून घ्यायचा असतो ते म्हणजे सोलार चक्राचा, मणिपूर चक्राचा शरीरावर कसा परिणाम होतो. तर ह्या चक्राच्या ज्या दोन एंडोक्राईन ग्रंथी आहेत ना, त्या फारच महत्वाच्या आहेत. एक म्हणजे स्वादुपिंड किंवा पॅनक्रियास, जे आपल्या डायबिटीसशी कनेक्टेड आहे, आणि दुसरं म्हणजे आपली लिव्हर किंवा यकृत, जे आपल्या सगळ्या शरीराच्या मेटाबॉलिझमशी कनेक्टेड आहे. आता ह्यात पण गंमत बघा हा, ह्या दोन्ही ग्रंथी नुसतं मेटाबॉलिझम किंवा अन्नाचं प्रोसेसिंग करत नाहीत, तर ते अन्नाला ट्रान्सफॉर्म पण करतात, जो सोलार चक्राचा खूप मुख्य भाग आहे. सो ह्या दोन्ही ग्रंथी अन्न पचनासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. आपलं पॅनक्रियाज हे आपल्या अन्नाचं ऊर्जेत ट्रान्सफॉर्मेशन करतं, म्हणजे शुगर ट्रान्सफॉर्म्ड इनटू फ्युएल, आणि आपली लिव्हर हे आपल्या सगळ्याच फूड आयटम्सचं फ्युएल मध्ये किंवा स्टोरेज मध्ये रूपांतर करतं. सो कन्व्हर्टिंग, ट्रान्सफॉर्मिंग हे या दोन्ही ग्रंथी करत असतात फूडचं. आता या दोन्ही ग्रंथी जशा पचनासाठी महत्वाच्या आहेत, तसं पचनाच्या जवळजवळ सगळ्याच समस्या या मणिपूर चक्राच्या खाली येतात. कारण मणिपूर चक्राचा प्रभाव आपल्या आतड्यांवरती पण असतो, जठरावरती पण असतो. त्यामुळे तुम्हाला ज्या कोणाला ऍसिडिटी होतीये, अन्न नीट पचत नाहीये, गॅस्ट्रायटिस आहे, अल्सर्स आहेत, अशा पोटाच्या विविध तक्रारी जेव्हा लोकांच्या असतात तेव्हा त्या या चक्राच्या अंडर येतात. भूक लागत नाही, अन्न पचत नाही, किंवा खूप सारखी भूक होते. काही लोक असं सांगतात सोलार चक्राच्या जागी खड्डा पडल्यासारखं जाणवतो डॉक्टर, सारखं खावंसं वाटतं. टिपिकल मणिपूर चक्राचे डिस्टर्बन्सेस आहेत. साहजिकच आता स्वादुपिंड किंवा पॅनक्रियास जर या चक्राच्या अंडर येतं तर डायबिटीस सुद्धा या चक्राच्या अंडर येतो. सो शुगर सारखी वारंवार खाली वरती होणं, शुगरचा आपल्या इन्सुलिनचा डोसच सेट न होणं, अशा काही लोकांना अडचणी असतात. किंवा शुगर एकदम शूटअप होते, किंवा डायबिटीस कंट्रोल मध्ये येत नाही. तेव्हा तुमच्या डायबिटीसच्या प्रॉपर मेडिकल ट्रीटमेंट बरोबर या चक्रावर सुद्धा जर का तुम्ही काम केलं तर ते खूप कॉम्प्लिमेंटरी होऊ शकतं. मी पुन्हा एकदा सांगतेय की ह्या चक्रांचा अभ्यास हा कुठल्याही मेडिकल ट्रीटमेंटला रिप्लेस करू शकत नाही. तुम्हाला प्रत्येक तुमच्या आजारांवर मेडिकल ट्रीटमेंट घ्यायलाच पाहिजे. मग मी एक होमिओपॅथ आहे म्हणून मी जरूर सांगेन की तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्या, पण ट्रीटमेंट ही घेतलीच पाहिजे. चक्रांचा अभ्यास किंवा चॅन्टिंग किंवा मेडिटेशन हे या ट्रीटमेंटचा जास्तीत जास्त तुम्हाला फायदा व्हावा यासाठी कॉम्प्लिमेंटरी थेरपी म्हणून जरूर करा. आता लिव्हरचेही आपल्याला अनेक आजार माहिती आहेत. कावीळ माहिती आहे आपल्याला, पित्ताशयात खडे होणं माहिती आहे,
लिव्हर सिरोसिस माहितीये. तर हे सगळे आजार आणि आतड्यांचे आजार म्हणजे अगदी कृमी होण्यापासनं ते म्हणजे वर्म इन्फेस्टेशन होण्यापासनं ते कोलायटिस आहे, अल्सरेटिव्ह कोलायटिस, इरिटेबल बाउल सिंड्रोम, डायरिया होणं, वारंवार डायरिया कॉन्स्टिपेशनचं अल्टरेशन होणं, या सगळ्या गोष्टी ह्या चक्राच्या अंडर येतात. हर्निएशन किंवा आपल्याला माहितीये की पोटाची वॉल्स किंवा स्नायू लूज झाल्यामुळे हर्निया होणं, पोटाभोवती जाडी वाढणं, एस्पेशली फॅट डिपॉझिशन पोटाभोवती होणं, हे सगळं या चक्राच्या अंडर येतं. आता हर्नियाचा विषय निघालाय म्हणून खूप एक इंटरेस्टिंग गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची. मी तुम्हाला पहिल्या दिवशी माझी ओळख करून दिली तेव्हा असं सांगितलं की मी माइंड बॉडी हिलर आहे. आता माइंड बॉडी हिलर म्हणजे काय हो? तर प्रत्येक क्लायंट किंवा पेशंट जेव्हा माझ्याकडे येतो एखादी शारीरिक समस्या घेऊन, तेव्हा ह्या शारीरिक समस्येच्या मागे मानसिक दृष्टिकोन काय असेल असा मी प्रत्येक माणसासाठी विचार करते. सो आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाला एक मेटाफॉरिकल मीनिंग आहे, तात्विक अर्थ आहे. आणि आपल्याला आपल्या ऍटिट्यूड्स विषयी आपलं शरीर हे सारखा अवेअरनेस देत असतं. असं जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल. आता एक सोपं उदाहरण देते तुम्हाला मी. आपण म्हटलं की मूलाधार चक्राचा मेन जो काही पंचेंद्रिय आहे तो म्हणजे आहे वास किंवा श्वास. मूलाधार चक्र आपल्या आयुष्यासाठीच महत्वाचं आहे, त्यामुळे साहजिकच ते आपल्या श्वासाशी कनेक्टेड आहे. स्वाधिष्ठान चक्र आपल्या एन्जॉयमेंटशी रिलेटेड आहे. आपण एन्जॉयमेंट किंवा एखाद्या माणसाला जर एखाद्या गोष्टीतला रस आहे असं म्हणायचं असेल तर आपण कसं म्हणतो, अरे त्याला त्याची टेस्ट खूप चांगली आहे रे, त्याला शॉपिंगला घेऊन चल. सो टेस्ट हे आपल्या एन्जॉयमेंटशी कनेक्टेड आहे म्हणून ते स्वाधिष्ठान चक्राशी कनेक्टेड आहे. मणिपूर चक्र आपल्याला अवेअरनेस देतं, अंतर्दृष्टी देतं म्हणून ते ऍक्च्युअल दृष्टीशी कनेक्टेड आहे. असंच आपलं शरीर हे प्रत्येक मेटाफॉरिकल गोष्टीशी कनेक्टेड आहे. आता सिंपल उदाहरणं देते 2-3. आपल्याला धक्का बसला तर आपण काय म्हणतो, माझ्या पायाखालची जमीन सरकली. आपल्याला ऍक्च्युअली धक्का बसल्यावर चक्कर येते नाही का? सो पायाखालची जमीन सरकणं म्हणजे काय, माझा पायाच हल्ला ना विचारांचा आणि बिलीफ सिस्टीमचा, आणि ऍक्च्युअली सुद्धा आपल्याला चक्कर येते. आणि पाय हे मूलाधार चक्राच्या अंडर येतात. किंवा स्वतःच्या पायावर उभं राहणं म्हणजे काय, फायनान्शियली इंडिपेंडेंट होणं. फायनान्सेस परत मूलाधार चक्राच्या अंडर येतात, पायही मूलाधार चक्राच्या अंडर येतात. सो आपण जे साधे बोलता बोलता वाक्प्रचार आणि हे वापरतो ना, एक संज्ञा वापरतो, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपण अजाणतेपणी अशा वापरतो की आपल्या शरीराचं आणि मनाचं कनेक्शन आपल्याला सहज दिसेल. आपण जबाबदारीचं ओझं खांद्यावर घेतो, त्यामुळे उद्याच्या चक्रात आपण बघू की जे लोक एक्सेसिव्ह जबाबदारी घेतात त्यांचे खांदे दुखायला लागतात. सो बऱ्याचदा आपलं शरीर आपल्या ऍटिट्यूड्स बद्दल आपल्याला सांगत असतं लक्षणांमधनं. आता हर्नियावरनं मला आठवण का झाली, तर हर्निया कशामुळे होतो, तर आपल्या स्नायूंच्या वरचं आपलं नियंत्रण गेल्यामुळे होतं. आता जेव्हा तुम्हाला ह्या चित्रामध्ये दिसत असेल की आपल्या स्टमकच्या एंडला किंवा आपल्या जठराच्या एंडला स्नायूंचा एक टाईट व्हाल्व असतो. हा व्हाल्व आपल्या अन्नाला आपल्या अन्ननलिकेत वरती येऊ देत नाही. हे जर स्नायूंचं नियंत्रण गेलं आणि हा व्हाल्व जर सैल झाला तर आपण खाल्लेलं अन्न वरती यायला लागतं. आणि ह्यालाच, या खाल्लेल्या अन्नाला जेव्हा वरती यायला लागतं किंवा स्टमकच आपलं वरती यायला लागतं त्याला आपण हर्निया, हायॅटस हर्निया असं म्हणतो. हायॅटस हर्नियातल्या जवळजवळ प्रत्येक केसमध्ये मला असं दिसतं की आयुष्यात कुठेतरी त्यांचा कंट्रोल गेलेला आहे आणि त्यांना एक्स्ट्रीम हेल्पलेसनेस आलेला आहे आणि त्यानंतर हा हायॅटस हर्निया चालू झाला. त्यामुळे बऱ्याच वेळेला एखादा क्लायंट कुठली शारीरिक तक्रार घेऊन येतो त्याच्यावरनं एक्झॅक्टली त्याच्या आयुष्यात काय घडलेलं असेल, एक्झॅक्टली त्याचा दृष्टिकोन काय असेल हे सांगणं मला या चक्रांच्या मदतीने खूप सोयीचं होतं, खूप सोपं जातं. आणि ह्या पद्धतीने जर आपण माइंड बॉडी कनेक्शनचा विचार केला ना तर आपले आजार खूप लवकर बरे होतात. आता विचार करा, हा हायॅटस हर्नियावाला माणूस यांनी जर सर्जरी करून घेतली आणि हे स्नायू करेक्ट करून घेतले तरी हेल्पलेसनेस मनातनं गेला नाही ना. त्यामुळे हर्निया इथे नाही तर दुसरीकडे होणारच आहे शरीरात कुठेतरी. सो आपल्याला कधी कधी ऐकू येतं ना की सर्जरी केली पण ती फेल गेली. याचं कारण आपण मूळ जे रूट कॉज असतं त्याला ट्रीटच केलेलं नसतं.
सो आपण सर्जरीच्या बरोबरच जर का मेंटल ऍटिट्यूड बघितला, चक्रांमधला डिस्टर्बन्स बघितला आणि सगळ्या गोष्टींना एकत्रित डील केलं ना, तर आपल्या शरीरातले आजार खूप चांगल्या तऱ्हेने आणि परमनंटली बरे व्हायला मदत होते. तर मला असं वाटलं की ह्या निमित्ताने थोडंसं ह्या पैलूबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना सांगावं आणि शेअर करावं. सो परत वळूया सोलार चक्राकडे. सोलार चक्रामध्ये आपण कर्म कसं क्रिएट करू शकतो. आता आपण तर बघितलं की इतरांवरती सारखा कंट्रोल ठेवणं, इतरांना त्यांच्या वागण्याची मुभा न देणं, स्वातंत्र्य न देणं, डॉमिनेट करणं, लोकांना त्यांची फ्री विल किंवा चॉईसेसच वापरू न देणं, यांनी खूप मोठं कर्म क्रिएट होतं सोलार चक्रामध्ये. दुसरं, जाणून बुजून कोणाचा तरी आत्मविश्वासाचं खच्चीकरण, त्याचं मोटिवेशन, त्याची विल, त्याचं एन्थुझियाझम घालवणं, ही गोष्ट खरंच आपण टाळली पाहिजे. विशेषतः जे लोक अधिकाराच्या पोझिशन्सना असतात ना, त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून दुसऱ्यांना हेल्पलेस करणं, त्यांना धमक्या देणं, त्यांच्यावरती मनमानी करून नियम लादणं, तुमच्यावर ते लोक अवलंबून आहेत म्हणून त्यांच्याशी वाईट वागणं, ह्या गोष्टींनी खूप सोलार चक्र आजचं आपण कर्म क्रिएट करतो. मी तुम्हाला सांगितलंच की हे लोक खूप कडक टीका करतात, सोलार चक्रावाले अपमान करतात, लोकांना असहाय्य करतात, लाजीरवाणं करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जरूर टाळल्या पाहिजेत, कारण नाहीतर आपण मणिपूर चक्रामध्ये कर्म क्रिएट करतो. तर आज आपण सोलार चक्राच्या चांगल्या वाईट बाजू, हे चक्र किती महत्वाचं आहे आपल्या आयुष्यात, हे सगळं बघितलं. आता वळूया थोडंसं थेरपीजकडे. सो ह्या चक्राची वैशिष्ट्य काय आहेत, तर पंचमहाभूतांमधला साहजिकच सूर्य किंवा फायर हे फार महत्वाचं एलिमेंट आहे. आता तुमच्या लक्षात येईल बघा, पृथ्वी हे मूलाधार चक्राचं एलिमेंट होतं, ते घन होतं. पाणी हे स्वाधिष्ठान चक्राचं एलिमेंट होतं, ते प्रवाही होतं. आणि आता सूर्य किंवा फायर हे एलिमेंट आहे सोलार चक्राचं. फायरला आपण स्पर्श करू शकतो, चांगलाच हात भासतो आपला, पण आपण त्याला पकडू नाही शकत. सो ही एलिमेंट्स तरल होत जात आहेत, हे तुमच्या लक्षात येईल. उद्याचं जे हार्ट चक्र आहे त्याचं एलिमेंट आहे हवा, ती तर आपल्याला दिसतही नाही, त्याला जस्ट जाणवते, त्याला पकडूनही ठेवता येत नाही. सो आपली चक्र एक एक चक्र तरल होत चालली आहेत, हे आपल्या लक्षात येईल. पंचेंद्रियामध्ये सोलार चक्राचा प्रभाव दृष्टीवर असतो. मी सांगितलंच तुम्हाला, अंतरदृष्टी महत्वाची आहे आपल्याला. ध्वनीमध्ये शेकोटीच्या शेजारी बसल्यावर जो आवाज येतो ना, शेकोटीचा पिक्युलियर, तो ह्या फ्रिक्वेन्सीशी मॅच होतो. ह्या चक्राची साऊंड फ्रिक्वेन्सी आहे रम, रवर टिंब, आणि साहजिकच कलर फ्रिक्वेन्सी आहे सूर्याचाच ब्राईट येलो कलर. आजच्या आपल्या स्लाइड सुद्धा याच ब्राईट येलो कलरच्या आहेत. सो थेरपीज काय काय करता येतील, साहजिकच सूर्यप्रकाशात चालायला जाणं, सूर्यप्रकाशात बसणं, शेकोटी शेजारी बसणं, गरम पाणी पिणं. इंटरेस्टिंगली कोमट पाणी पिण्याची काही लोकांना सवय असते. सो कोमट पाणी, कोमट अन्न खाल्ल्याने सुद्धा सोलार चक्र ऍक्टिव्हेट व्हायला मदत होते असं म्हणतात. मी तुम्हाला बऱ्याच म्हणजे आता सांगताना नैराश्य, डिप्रेशन ह्याविषयी सांगितलं. बऱ्याच क्लायंटमध्ये मला असं दिसतं की डिप्रेशन किंवा नैराश्य किंवा असहाय्यता वाटणाऱ्या क्लायंटचं जर मी व्हिटॅमिन डी चेक करायला सांगितलं ना, तर ते लो असतं. माझ्या हळूहळू असं लक्षात आलंय की ज्या लोकांचं सोलार चक्र डिस्टर्ब्ड असतं त्या लोकांचं व्हिटॅमिन डी पण कमी असतं. तुम्हाला तर माहितीच आहे, व्हिटॅमिन डी आपल्या शरीरात सूर्यप्रकाशामुळेच तयार होतं. सो साहजिकच आपल्या शरीरातलाच सूर्य जर झाकोळला गेलेला असेल तर व्हिटॅमिन डी तर कमी पडणारच. त्यामुळे व्हिटॅमिन डीचं सप्लिमेंटेशननी सुद्धा आपल्याला ह्या चक्राला संतुलित करता येतं किंवा उद्दीपित करता येतं. साहजिकच रमचं चॅन्टिंग आणि ब्राईट पिवळ्या रंगाचा वापर आपल्या रोजच्या जीवनामध्ये, ह्या गोष्टींनी सुद्धा या चक्राला खूप छान उपयोग होतो. आता आपल्याला तर माहितीच आहे की आपण आज खालची 3 चक्र कंप्लीट केलेली आहेत, आणि मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र आणि सोलार चक्र, ही तीनही चक्र आपल्याला चांगल्या पद्धतीने जगायला खूप 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 आवश्यक आहे. आपल्याला जर का आपलं आयुष्य इफेक्टिव्हली जगायचं असलं तर आपल्याला भौतिक गोष्टी लागतात. आपल्याला चांगलं घर, चांगला जॉब, आपल्याला एक आयुष्यात स्थैर्य, स्टेबिलिटी लागते, जी आपल्याला मूलाधार चक्र देतं. आपल्याला आपली एक चार्मिंग पर्सनॅलिटी, आपल्याला एक चांगली आपली स्वप्रतिमा,
कॉन्फिडन्स, आपल्याला क्रिएटिव्हिटी, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीची जी इंडिव्हिज्युअलिटी आहे ते आपल्याला स्वाधिष्ठान चक्र देतं. आणि आपल्याला आयुष्यात काहीतरी स्पेशल करून दाखवण्यासाठी जी प्रेरणा, जे मोटिवेशन, जे डायरेक्शन लागतं ती आपल्याला आपलं सोलार चक्र देतं. सो ह्या तीनही चक्रांचा आपल्याला संतुलित असण्याने आपल्याला चांगलं इफेक्टिव्ह आयुष्य जगायला खूप वापर होतो आणि खूप आपल्याला जरुरीचं पण असतं. उद्याचं जे चक्र आहे अनाहत चक्र, ती आपल्या जणू आध्यात्मिक प्रवासाची तयारी आहे. सो मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की तुम्ही या वेबिनार मध्ये आहात, याचा अर्थ या 3 चक्रांमधला तुमचा प्रवास तर छान होतोच आहे, झालेलाच आहे. आता पुढच्या प्रवासापासून पुढे आध्यात्मिकतेचा प्रवास तुमचा कसा आहे हे पण आपल्याला कळणार आहे. सो ही 3 चक्रांवरती म्हणजे जर का तुम्हाला चॉईस असेल कुठल्या चक्रावरती काम करण्याचा, तर खालच्या चक्रापासूनच सुरुवात करा, कारण त्यामुळे इफेक्टिव्ह लिव्हिंग आपल्याला करता येतं. बऱ्याच असे वेबिनार अटेंड करणारे लोक फक्त वरच्या चक्रांना महत्व देतात, कारण ती स्पिरिच्युअलिटीची चक्र आहे. पण मग रोजच्या जीवनातली आपली इफेक्टिव्हिटी कमी होते. मी खूप स्पिरिच्युअल आहे पण माझ्याकडे चांगला जॉबच नाही, मी रोज अडचणींशी झगडतीये, तर उपयोग नाही ना. माझी खालची चक्र पण भक्कम असायला पाहिजे. सो खालच्या चक्रांना कृपा करून कमी लेखू नका. चांगल्या पद्धतीने जगायला तुम्हाला तीच चक्र मदत करणार आहे. क्विकली आता आपण रिकॅप वरती जाऊया एकदा. आपल्या चक्राची पोझिशन आपल्याला माहितीच आहे, छाती आणि पोट मिळतं तिथे. हे एनर्जी सेंटर आहे, ते तुम्ही आत्ताच अनुभवलं. त्याचा परिणाम लिव्हर, पॅनक्रियाज वरती होतो. सन, फायर हा त्याचा एलिमेंट आहे. दृष्टी ही त्याची मेन पंचेंद्रियात मधला भाग आहे. आणि ह्याच्या थेरपीज मध्ये सूर्यप्रकाशात बसणं, गरम अन्न खाणं, पिवळ्या रंगाचा वापर आणि रमचा वापर